नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. बातम्या पाहूयात थोडक्यात. मुंबईतल्या पूल दुर्घटनेची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचं सुशोभीकरण करताना या हिमालय पुलावर बसवण्यात आलेल्या आकर्षक लाद्यांमुळे त्याचा भार वाढला आणि त्यामुळे भार सोसायला असमर्थ ठरलेला पूल हा त्यामुळे कोसळला असा संशय पालिकेतल्याच काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. काळ्या यादीतल्याच कंपनीला पुन्हा काळ्या यादीत टाकले आणि याबद्दलची आयुक्तांची कृती ही हास्यास्पद आहे असा आरोप केलेला आहे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी. जी कंपनी आधीच काळ्या यादीत आहे त्याच कंपनीला पादचारी पूल प्रकरणात काळ्या यादीत टाकण्याचा प्रकार हास्यास्पद आहे आणि त्यामुळे आयुक्त खोटं बोलतायत असा आरोप रवी राजांनी केला. रस्ते घोटाळा प्रकरणी आरपीएस इन्फ्रा ही आधीच काळ्या यादीत टाकण्यात आली. अशातच या अपघातग्रस्त पादचारी पुलाचं 2013-14लाच दुरुस्तीचं काम नीट न केल्याचा ठपका ठेवत या कंपनीला काळ्या यादीत का टाकलं जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली जावी का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी चुकीचं स्ट्रक्चरल ऑडिटरचं जबाबदार असल्याचा रिपोर्ट समोर आला. व्हिजिलन्सच्या मुख्य अभियंत्याचा रिपोर्ट काल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय. पूल आणि पुलाचे भाग चांगल्या स्थितीत असल्याचा हा अहवाल होता. हा अहवाल तर होता, पण स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर केवळ 8 महिन्यात पूल कोसळला, ज्यामध्ये ऑडिटमधल्या बेफिकिरीमुळे स्ट्रक्चरल ऑडिट विरोधात कारवाईची शिफारस आता करण्यात आली आहे. या दुर्घटनेतल्या दोषींवर कारवाईला सुरुवात झाली आहे आणि या दुर्घटनेनंतर 5 पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. 2 अधिकाऱ्यांचं निलंबन तर 3 निवृत्त अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुर्घटनेतल्या जखमींची विचारपूस केली आणि यावेळी स्ट्रक्चरल ऑडिटवर त्यांनी सवाल उपस्थित केला. असं केल्यानंतरही जर दुर्घटना घडतायत तर त्या कशा काय घडतात असा सवाल मुख्यमंत्र्यांनीही उपस्थित केलाय. बुलेट ट्रेनसाठी सरकार आग्रही आहे, पण मुंबईतली लोकल सेवा आणि पुलांकडे दुर्लक्ष होतं या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे. इतक्या गंभीर घटनेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मात्र भाष्य केले नाही. गेले 15 ते 20 दिवस काय बोलावं इतकं हे कळत नव्हतं असं असंवेदनशील वक्तव्य काल उद्धव ठाकरेंनी केलं. स्ट्रक्चरल ऑडिट झालं नसल्याचं विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. या घटनेला सत्ताधारी पक्ष भाजपच जबाबदार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. नांदेडमध्ये ते बोलत होते. लोकलनं प्रवास करणाऱ्या 1 कोटी मुंबईकरांकडे सरकार दुर्लक्ष करतायचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या दुर्घटनेबाबत त्यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकारवरही सडकून टीका केली. एल्फिस्टन दुर्घटनेनंतर डोंबिवली रेल्वे स्थानकातल्या पुलाची धोकादायक अवस्था आपण समोर आणलेली आहे. रेल्वेच्या पथकानं पुलाची पाहणी करून दुरुस्ती आवश्यक असल्याचा अहवाल पाठवला, पण त्याची अवस्था आणखी धोकादायक झालेली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची यादी यंदा आज जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे आणि या पहिल्या यादीत सर्वाधिक उमेदवार असतील असं म्हटलं जातं. 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे. रावसाहेब दानवेंच्या विरुद्ध अर्जुन खोतकर हा कायमच वाद पेटलेला आहे. त्यांच्यात दिलजमाई करण्याचे अनेक प्रयत्न आतापर्यंत निष्फळ ठरलेत. आज अर्जुन खोतकर मातोश्रीवर येऊन शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतील आणि यावेळी अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नेते मंडळी गुण्यागोविंदांना नांदताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र सभांना संबोधित करायला लागले, मग स्थानिक मागे तरी कसं राहणार? युतीच्या नेत्यांचं अनोखं मनोमिलन नाशिकच्या भाजप कार्यालयात होणार आहे. संयुक्त दौऱ्याची तयारी एकीकडे सुरू आहे आणि युतीतल्या नेते मंडळींशी देखील त्यानिमित्तानं बातचीत केली जाते. भाजपची पहिली यादी आज जाहीर होऊ शकते. पहिल्या टप्प्यात जिथे मतदान होणार आहे त्या जागांचा या समावेश यादीत असेल असं म्हटलं जात आहे. पहिल्या यादीबद्दल चर्चा करण्यासाठी भाजपच्या निवडणूक समितीची नवी दिल्लीतल्या मुख्यालयात बैठक होते, ज्यात पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अन्य वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं दुसरी यादी काल जाहीर केली. यामध्ये मावळमधून पार्थ पवारला उमेदवारी जाहीर करण्यात आली, तर नाशिकमधून समीर भुजबळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. शिरूरमधून अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसची जागा लढतील, तर बजरंग सोनवणे बीडमधून लढणार आहेत. दिंडोरीमधून धनराज महाले रिंगणात असणार आहेत. सुजय विखेंच्या उमेदवारीबाबत अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. सुजय यांना मी स्वतः राष्ट्रवादीकडून लढायला सांगितलं होतं, पण ते स्वतःच नको म्हणाले असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान शरद पवार पुन्हा माढ्यातून लढतील अशी कुजबूज सध्या ऐकू येते आणि थेट पवारांनाच विचारलं असता याबद्दल त्यांनी चिडून जरी उत्तर दिलेलं असलं तरी तिची चर्चा रंगतीये हे मात्र निश्चित. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत नगरच्या जागेबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. सुजय विखेंच्या विरोधात नेमका राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. राजू शेट्टींना सोबत घेण्यासाठी आघाडीच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची तयारी काँग्रेसनं दर्शवल्याची माहिती कळते. वंचित बहुजन आघाडीच्या 37 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर झाली, ज्यात सर्वाधिक 6 धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. या पहिल्या यादीत प्रकाश आंबेडकरांचं नाव नाही, त्यामुळे ते कुठून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे. भारिप बहुजन महासंघाकडून औरंगाबादची जागा एमआयएमला मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते, कारण जनता दल आणि एमआयएमनं चर्चा करून ठरवावं असं स्पष्टीकरण काल प्रकाश आंबेडकरांनी दिल्याचं कळतंय. इम्तियाज जलील यांनी औरंगाबादची जागा सोडण्याची मागणी केली होती आणि त्यामुळे जलील मैदानात उतरले तर काँग्रेसची डोकेदुखी निश्चितच वाढू शकते. अमरावतीत युतीचा महामेळावा काल पार पडला आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर होते. मुख्यमंत्र्यांनी युतीविषयी भरभरून ते या भाषणात बोलताना दिसले. ही युती फेविकॉलचा मजबूत जोड आहे आणि युती केवळ सत्तेची नाही तर विचारांची आहे असं म्हणत यावेळी टोलेबाजीही झाली. उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली आणि त्यांना भाजपत फक्त घेऊ नका, टीका करण्यासाठी कोणीतरी समोर ठेवा असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. भाजप आणि सेनेची युती होण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं. त्यांनी कोल्हापुरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यापुढे मातोश्रीवर तक्रार जाता कामा नये असा इशाराही त्यांनी दिला. सेलिब्रिटींऐवजी सामान्यांना उमेदवारी देतील असं वाटलं होतं, पण आता लढत अधिक सोपी झाली अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. अमोल कोल्हेंच्या उमेदवारीवरून तसंच नेता हवा की अभिनेता हे कळण्याइतकी जनता सुज्ञ असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. तर यंदाची लढाई जनता विरुद्ध नेता अशी आहे. हमीभाव, वाहतूक कोंडी हे प्रश्न घेऊन जनता स्वतः आता रिंगणात उतरले अशा शब्दात अमोल कोल्हेंनी आढळरावांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. दुष्काळामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे प्रशासनानं कोणतीही वाट न पाहता चारा छावण्या मंजूर कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी केली आहे. नाशिकमध्ये गेल्या 4.5 वर्षात विकास थांबला आणि भुजबळांना श्रेय मिळू नये म्हणून विकास कामच केली जात नाहीत असा आरोप छगन भुजबळ यांनी नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत केला. अमरावतीतल्या शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बंडा यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं आणि त्यांच्या कुटुंबियांना शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट दिली. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरच्या भाजप नगरसेवकांना 5 वर्षात एकदाही निधी दिला नाही, त्यामुळे त्यांना निवडणूक जड जाईल असा इशारा देण्यात आला. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या देखील निवडणुकीच्या चर्चा रंगतायत आणि यामध्ये शिवसेनेचा पाडाव करण्यासाठी भाजपनं राष्ट्रवादी आणि मनसे आणि काँग्रेसची हातमिळवणी केल्याची चर्चा आहे. 18 जागांसाठी ही लढत होईल. निवडणूक आयोगानं उमेदवारांच्या खर्चासाठी वडापाव 12 रुपये नग आणि पुरी भाजी 25 रुपये नग असे दर दिलेत. आयोगानं दिलेल्या दरापेक्षा जास्त दर असेल तर चालेल, पण कमी दर मात्र मंजूर केले जाणार नाही. पारदर्शकरित्या निवडणुका पार पाडण्यात आर्थिक ताकदीचा गैरवापर हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी म्हटलंय. उमेदवारांच्या खर्चावर आमची बारीक नजर असल्याचंही ते म्हणाले. महाराष्ट्र प्रशासनासमोर एक वेगळाच पेचप्रसंग उभा राहिलाय. ज्या जिल्ह्यात मतदान असेल तिथे शेजारच्या जिल्ह्यातून येणारी दारू कशी रोखायची याचा सल्ला प्रशासनानं थेट केंद्रीय निवडणूक आयोगालाच विचारलाय. ठाणेकर प्रतीक्षा करत असलेल्या मुंबई ठाणे मेट्रोचं काम वेगात सुरू आहे, पण मॉल टू मॉल पळवण्याचा घाट घातला जातोय. ही मेट्रो आणि तसा डीपीआर तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली. भांडूपच्या ड्रीम्स, मुलुंडच्या मॅग्नेट, निर्मल आणि त्याचबरोबर ठाण्याच्या इटर्निटी, कोरम, बिवियाना, आरमॉल अशा तब्बल 8 मॉल समोरून मेट्रोला स्थानकं देण्यात आली आहेत. मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानात वाढ झाली आहे. सांताक्रूजमध्ये 36.6 डिग्री सेल्सिअस तर कुलाबामध्ये कमाल तापमान 32.4 डिग्री इतकं नोंदवलं गेलं. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फैलावर घेतलंय. तपासाच्या जुनाट पद्धतीमुळेच तुमचं हसं होतंय असे खडे बोलच कोर्टानं सरकारला सुनावले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर केळवद सीमेवर निवडणूक विभागाच्या तपासणी पथकानं 2 कारवाया केल्या, ज्यामध्ये 80 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर डाऊन स्लो लाईनवर, पश्चिम रेल्वेवर दोन्ही स्लो मार्गांवर आणि हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते पनवेल मार्गावर महत्त्वाची कामं हाती घेतली जाणार आहेत. तर मध्य रेल्वेवर आज आणि उद्या रात्री कुर्ला आणि सायन दरम्यान फ्लायओव्हरचा गर्डर टाकला जाईल. त्यामुळे रात्री 1 ते 4 दरम्यान वाहतूक बंद असेल. रात्री 12:28 सीएसएमटीहून सुटणारी कर्जत लोकल आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर काही दिवसांपूर्वी दाखल झालेली नवी एसी लोकल अधिकाऱ्यांच्या फारशी पसंतीला पडलेली दिसली नाही, कारण या ट्रेनमध्ये बरीच यंत्रणा डब्यांखाली लावण्यात आली आणि पावसाळ्यात तिच्यात पाणी शिरलं तर लोकल बंद पडेल अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या प्रवाशांना एसी लोकलसाठी आणखी 2 महिने वाट पाहावी लागेल. एप्रिल महिन्यात दाखल होणाऱ्या दोन्ही एसी लोकल पश्चिम रेल्वेकडेच जाणार असल्याचं कळतंय. नंतर बातमी चंद्रपूर शहरातल्या बालाजी वॉर्ड परिसरामध्ये इथे एक अस्वल शिरलं होतं आणि शहरातल्या अगदी मध्यभागात हे अस्वल शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. अस्वल पाहण्यासाठी तिथे मोठ्या प्रमाणात गर्दीही झाली होती. अखेर तासाभराच्या प्रयत्नांनंतर या अस्वलाला पकडण्यात वन विभागाला आणि स्वयंसेवी संस्थांना यश आल्याचं कळतंय.